पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी हद्दीमध्ये गेल्या काही दिवसात मालमत्तेचे गुन्हे ज्यामध्ये चोरी दिवसा व रात्री घरफोडीचे प्रमाणामध्ये वाढ झाली होती. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी गोपनीय बातमीदार नेमून तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी जुबेरुद्दीन कलीमुद्दीन वय 22 वर्ष राहणार उस्माननगर अंजनगाव, नूरुद्दीन उर्फ मुक्का नजमुद्दीन वय 24 वर्ष राहणार काजीपुरा अंजनगाव यांना ताब्यात घेतले. आरोपींना विश्वासात घेऊन शिताफीने विचारपूस करून तपास केला असता आरोपींनी पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी शहरामध्ये 5 घरफोड्या केल्याची कबुली दिली. 4ही आरोपीकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला. टीव्ही, क्राऊन कंपनीची LED काळ्या रंगाची, सोन्याची पोत, 64 मणी असलेली, काळ्या मण्यामध्ये विणलेली व मध्यभागी पेंडॉल असलेली, सोन्याची अंगठी वजन 300 मिली नग व चांदीचे पायातील कडे वजन 9 ग्रॅम 440 मिली 6 नग, 2 चांदीचे हातातील कडे वजन 4 ग्रॅम नग, 2 चांदीच्या तोरड्या वजन 117 ग्रॅम नग, 10 चांदीच्या अंगठ्या वजन 34 ग्रॅम 700 मिली नग, 2 चांदीचे बिछवे वजन 4 ग्रॅम 660, चांदीच्या तोरड्या वजन 117 ग्रॅम, चांदीचे पायातील पैंजण वजन 268 ग्रॅम 720 मिली, 2 मोबाईल विवो व रिअलमी कंपनीचे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट MS-29 BJ 8427 तसेच घरफोडी करताना चोरून नेलेला नगदी 57,000 रुपये आरोपीकडून जप्त केले आहे. 2 दिवसापूर्वी आरोपी नामे संतोष भाऊराव शिंदे वय 36 वर्ष राहणार पाळीपुरा जुनी वस्ती मूर्तिजापूर जिल्हा अकोला, अब्दुल अतिक अब्दुल रफिक राहणार अलीमनगर अमरावती यांना अटक करून त्यांची पोलीस कोठडी घेतली. सध्या दोन्ही आरोपी अमरावती जेलमध्ये आहेत. 5 घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपींनी चोरून नेलेला एकूण 4,89,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपींना अटक केली आहे. 5वा आरोपी फरार झाला आहे. कसोशीने शोध घेणे सुरू आहे. सदरची कार्यवाही श्री विशाल आनंद, पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मनीष ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सूरज बोंडे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी यांचे मार्गदर्शना श्री सूरज तेलगोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोहबा जयसिंग चव्हाण, पोशी रवी राठोड, मोहसिन पठाण, शुभम मार्कंड, आकाश रंगारी, अमित घाटे, अंकुश सयाम, विशाल थोरात, प्रमोद चव्हाण, मपोहवा दिवाली तेलगोटे यांनी केली आहे. विदर्भ सिटी न्यूज अमरावती.